स्वयंवरची भूमिका रुक्मिणी साकारताना मी अनेक रुक्मिणी पाहिलेल्या होत्या. म्हणजे माझा बघण्याचा अभ्यास जो असतो तो झालेला होता. अगदी गोहरबाईंपासून मी सगळ्यांच्या रुक्मिणी बघितलेल्या आहेत. गोहरबाईंची रुक्मिणी पाहिली तेव्हा मी फारच लहान होते, मला काहीच कळत नव्हतं. परंतु मी अनेक म्हणजे रुक्मिणी पाहिलेल्या आहेत, आईची तर पाहिलेलीच आहे. तर ह्या सगळ्यांचा एक हे बघताना आपल्याला कसं करायला पाहिजे, आपल्याला काम काय बदलायला पाहिजे, असे काही काही आडाखे मनात तयार होत होतेच. पण त्याच वेळेला शब्दांकडे लक्ष दिलं पाहिजे हे एक असं वाटत होतं. आणि मग हे ही स्वयंवर नाटकातली पदं आहेत त्यांचा वेगळा अभ्यास करण्यासाठी मी मराठीचे आमचे प्राध्यापक होते व्ही पटवर्धन, त्यांच्याकडे गेले. मग त्यांनी अक्षरशः रुक्मिणीच्या अवघड वाक्यांचा किंवा पदांचा सुंदर रीतीने अर्थ समजावून सांगितला मला. त्यामुळे सुजन कसा मन चोरी हे उदाहरणार्थ पद घ्या. सुजन कसा मन चोरी, की ह्या कृष्णाला मी सुजन कसा म्हणू, ह्यानं तर माझ्या मनाची चोरी केली आहे. चोर कधी सुजन असू शकतो का, अशा प्रकारच्या अर्थछटा. मग सुजन कसा मन चोरी, सुजन कसा मन चोरी, ह्या अशा ज्या अर्थछटा आहेत त्या लक्षात घेऊन त्या पदांमध्ये व्हरायटी करणं किंवा ह्या गोष्टी अशा सुचत गेल्या. आणि त्याच वेळेला गद्य भागाचा जो एक रियाज पाहिजे तेवढ्यासाठी मला नानांनी दत्ताराम बापूंकडे पाठवलं. आणि दत्ताराम बापू म्हणजे काय, आमच्या रंगभूमीवरचे ते खरोखर दादा माणूस. त्यामुळे त्यांच्याकडे गेल्यावर त्यांनी भूमिका इतकी छान समजावून सांगितली की रुक्मिणी कशी आहे, ती आपल्या बरोबरच्या सगळ्या लोकांची कशी वागते, की तिचा भाऊ आहे, वडील आहेत, आई आहे, यांच्या स्वभावाप्रमाणे ती त्यांच्याशी वागते. हे लक्षात घेऊन तू तुझी भूमिका केली पाहिजेस. मग जेव्हा दादा म्हणजे रुक्मिणी आहे तो तिला अगदी जबरदस्ती सांगतो की तुला कोणाच्या तरी गळ्यात माळ घालावी लागेल. तेव्हा ती सांगते ना, हो तिथे जो कोणी हजर आहे त्याच्या गळ्यात मी माळ घालीन. पण ह्याच्यातनं तिला एक असा अंदाज येतो आहे की कृष्णाच्या येण्याला हे काहीतरी प्रतिबंध करणार आहे. तर अशा प्रकारचा जो एक सावधपणा आहे तोही तिच्या वाक्यांमधनं दिसला पाहिजे, जाणवला पाहिजे. आणि ही वाक्य म्हणताना खाडीलकरांची भाषा शैली अतिशय वेगळी आहे. ती आपण घरात बोलतो त्याप्रमाणे ती वाक्य म्हटली तर त्याचा परिणाम होत नाही, हे अनुभवलेलं आहे. त्याच्यामुळे काही ठिकाणी जोर द्यावेच लागतात. म्हणजे मग ज्याला असं म्हटलं जातं की हे ऐतिहासिक टोचणी होतं आहे वगैरे वगैरे, परंतु त्याला इलाज नाही. तुम्हाला जर नाटकाचा भावार्थ लोकांपर्यंत पोचवायचा असेल तर जशी भाषाशैली आहे ती त्यांच्यापर्यंत पोचवण्यासाठी काही एक तुम्हाला स्टाईल घ्यायलाच लागते. त्यामुळे गद्याला एक सूर असतो, तो मला दत्ताराम बापूंनी समजावून सांगितला की वाक्य जेव्हा स्वल्पविराम असतो तेव्हा वाक्याचा स्वर उंचावलेला असतो आणि पूर्ण विराम आला की तो खाली येतो स्वर. म्हणजे तुझं नाव काय हा प्रश्न झाला, काय हा उंचावला गेला स्वर, माझं नाव अमुक अमुक हा स्वर खाली आला. तर हे स्वराचे चढाव उतराव जे आहेत ते लक्षात घ्यायला पाहिजेत आणि वाक्य म्हणायला पाहिजे. आणि खाडीलकरांची पल्लेदार वाक्य म्हणजे ते विराम ते कसे असायचे, एक तर ते हाडाचे शिक्षक, त्यामुळे एखादं उदाहरण द्यायचं तर ते 3-3 उदाहरणांनी हे वाक्य असायचं आणि त्याची समीकरणं ते 3-3 ह्याच्याने तिह्याच जसा काही वाक्यांचा म्हणायला पाहिजे अशा प्रकारे ती वाक्य यायची. म्हणजे उदाहरणार्थ मी एक वाक्य आपल्याला म्हणून दाखवते की दादा असं का म्हणतोस, बाबा तरी तुझ्या पुढे काय करणार आहेत, बाबांच्या हट्टामुळे नव्हे तर माझ्या सुदैवानं कंसवध झाला आणि जरासंधाचा पराभव झाला म्हणून तुझं साधलं नाही, नाही तर शिशुपाल दाखवील तीच पूर्व दिशा तुम्हा आम्हाला कबूल करणं भाग होतं. कंसवधानं मथुरेचा वृद्ध राजा उग्रसेन तेवढा कैदेतून सुटला असं नव्हे तर सर्वच वृद्ध राजांचा जास कमी झाला
आणि सर्व तरुण कन्यांना स्वतःच्या मातापितरांचा आश्रय मिळाला. पण कंसवध जर झाला नसता, जरासंधाचा पराभव जर झाला नसता, मथुरेच्या युद्धात यादवांची सरशी जर झाली नसती, तर सर्व राजकन्यांना आपल्या आईबापांचं आश्रयस्थान बळजोरीमुळे सोडावं लागलं असतं आणि परंपरागत धर्माप्रमाणे त्यांची लग्न न लागता कंसाच्या किंवा शिशुपालाच्या पापी नेतसंकेताप्रमाणे भलत्यांच्याच गळ्यात राजकन्यांना माळा घालाव्या लागल्या असत्या. आणि दादा, जरासंधाचा लोभ संपादन करण्याकरता भावांनी आपल्या बहिणींचं सौंदर्य विकलं असतं. म्हणून म्हणते दादा, बाबा नाही तुझ्या पेताच्या आड आले, तर कंसवध आड आला बरं, कंसवध आड आला. स्वरसम्राज्ञीच्या निमित्तानं असं झालं की त्यावेळेला नीलकंठबुवा अभ्यंकर यांच्यासारखे संगीत दिग्दर्शक ह्या नाटकाला लाभले. आणि आमचे अभ्यंकर बुवा हे चांगल्यापैकी शास्त्रीय गायक पण होते आणि त्याचबरोबर 22 वर्ष त्यांनी सी रामचंद्रांबरोबर हिंदी चित्रसृष्टीत काम केलेलं होतं. त्याच्यामुळे आधुनिक संगीताचा सुद्धा एक त्यांचा जो व्यासंग होता तो पण आम्हाला उपयोगी पडला. आणि भावना ही जशी शब्दातनं तुम्ही व्यक्त करता, गाण्यातनं व्यक्त करता, तशी श्वास हा कशा रीतीनं आपण वापरायचा आहे ह्याचंसुद्धा मार्मिक हे शिक्षण बुवांनी आम्हाला दिलं. तोपर्यंत माझं स्वयंवर, मानापमान, संशयकल्लोळ, वृच्छकटीक ही सगळी नाटकं अतिशय गाजली होती आणि लोक खूप कौतुक करत होते. त्यामुळे मला असं वाटायचं, वा आपल्याला येतं आहे गाणं. परंतु माझा हा भ्रम बुवांनी एका क्षणात दूर केला. कशी केलीस माझी दैना हे पद जेव्हा सांगत होते तेव्हा मला ते मिनटाला थांबवत होते. मला असं वाटायचं की अरे मी हे लयीत म्हणते आहे, सुरात म्हणते आहे, मग आता का बरं हे थांबवत आहेत. त्यावेळेला त्यांनी मला वेगळी दृष्टिकोनची दिली असेल की लघुगुरू तुम्ही जसे शब्द उच्चारताना म्हणता तसेच पदामध्ये सुद्धा गायले पाहिजेत. म्हणजे कशी असं माझं व्हायचं गाण्याच्या भरामध्ये, कशी केलीस, ते म्हणाले नाही, कशी हा कशीच आला पाहिजे. कशी केलीस, आता हा बेहलावा आहे, हे आर्जव आहे, तिथं तो बेहलावा येईल. माझी दैना रे मला असं मी म्हटल्यावर ते त्यांनी थांबवलं. ती मैना तिथे गांढळ आहे ना, ती र म्हणेल इथं. त्यामुळे र म्हणूनच तुम्ही ते हे करायला पाहिजे, ही दृष्टी दिली त्यांनी. आणि जसजसं पद संपत येईल तेव्हा हळूहळू मैना रे म्हणायला लागेल. तर हाही फरक तुम्ही त्याच्यामध्ये दाखवायला पाहिजे. आणि खरंच सांगते की ज्या पद्धतीनं आम्ही गात आलो होतो त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळी दृष्टी ही अभ्यंकर बुवांच्यामुळे ह्या नाटकामुळे आम्हाला समजायला लागली. ही गाण्याकडे कोणत्या पद्धतीनं आपण पाहिलं पाहिजे, स्वर, भावना, रसपरिपोष ह्याच्या दृष्टीनंच ते गाणं झालं पाहिजे. त्याच्यामुळे उगाचच्या उगाच जिथे हरकत पाहिजे तिथंच हरकत पाहिजे, बेहलावा आहे तिथं बेहलावाच पाहिजे. बेहलावाच्या वेळेला तुम्ही हरकत घेऊन उपयोग नाही. ही एक वेगळी दृष्टी अभ्यंकर बुवांच्यामुळे मला तिथे मिळाली. आणि मला असं वाटतं की अशी बारकावे शोधणारी जी एक दृष्टी आहे ती नाना, आई आणि आमचे अभ्यंकर बुवा यांच्यामुळे मिळाली. आणि मला वाटतं की हेच आमच्या आत्तापर्यंतच्या वाटचालीतला सर्वात मोठा जो आनंद आहे तो हाच आहे की अशा वेगळ्या पद्धतीनं आम्हाला संगीत नाटकाकडे बघता आलं.